आपल्या चेहऱ्यावरती, हातापायावरती अतिसूर्यकिरणामुळे जर टॅनिंग झालं असेल, हात पाय चेहरा काळपट पडलाय, निस्तेज झालाय, सुरकुत्या हातावरती येऊ लागलेल्या आहेत, चेहऱ्यावरती पिंपल्सचे किंवा इतर कारणामुळे डाग जर पडले असतील, तर अशा बऱ्याचशा कारणांसाठी आता पार्लरमध्ये जायची गरज नाही. घरातच उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून एक खूपच उपयुक्त असा पॅक आज आपण बनवणार आहोत. तुम्ही पाहाल ज्याच्या फक्त एकदाच वापरामुळे तुम्हाला लगेचच फरक दिसणार आहे. तर फक्त एकदाच हा उपाय तुम्ही करून पहा. रिझल्ट पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. तर कुठला आहे हा घरगुती उपाय? चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. सगळ्यात आधी एका स्वच्छ बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ, जे प्रत्येक किचनमध्ये अवेलेबल असतं. हेच 1 चमचा बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आपली स्किन निरोगी नितळ राहावी यासाठी आपली स्किन एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी बेसन पिठाचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. बेसनमधील पोषक तत्वामुळे त्वचेचा रंग उजळतो. धूळ, माती, प्रदूषण, सूर्याच्या हानिकारक किरणामुळे त्वचेवर दुष्परिणाम होत असतात. त्वचेचे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये सुद्धा बेसन पिठाचा वापर हा केला पाहिजे. यानंतर आपल्याला हवी आहे कॉफी. कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड, क्विनिक ॲसिड आणि फ्लोरिक ॲसिड सारखे त्वचेसाठी उपयुक्त असे पोषण तत्व असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्यांच्या समस्याही कमी होऊ लागतात. कॉफी ही कुठल्याही स्किन केअर पॅकमध्ये वापरल्यानंतर चेहऱ्यावरील रक्तप्रवाही सुधारतो. त्यामुळे आपला चेहरा हा नितळ, निरोगी, स्वच्छ राहण्यास मदत होतो. त्यामुळे बऱ्याचशा फेशियलमध्ये सुद्धा कॉफीचा वापर केला जातो. तर आजच्या या आपल्या पॅकमध्ये एक अर्धा चमचा कॉफीची ही पावडर आपल्याला वापरायची आहे. यानंतर आपल्याला हवी आहे हळद. आता इथे मी कस्तुरी हळद घेतलेली आहे. तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही नॉर्मल हळद सुद्धा घेऊ शकता. परंतु लक्षात ठेवायचं आहे, आपल्या त्वचेसाठी जो कुठला पॅक आपण बनवतो त्यामध्ये जे कुठले इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत ते अगदी प्युअर असावे. त्यामध्ये कुठलेही केमिकल किंवा भेसळ नसावी. आता हे जेवढे काही कोरडं साहित्य आपण वापरलेलं आहे ते छान एकत्र मिक्स करायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे मध. मध हे अगदी नॅचरल आहे. त्यामुळे आपल्या त्वचेतील ओलावा नैसर्गिकरित्या पुन्हा आणण्यासाठी मधाचा वापर केला जातो. रोज जर तुम्ही त्वचेला मध लावलं तर तुमची त्वचा ही अगदी मऊ निरोगी राहण्यास खूप उपयोगाचं ठरतं. अगदी बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म या मधामध्ये आहेत, जे आपल्या जखमा वगैरे बरा करण्यास मदत करतात. मध हे संक्रमण कमी करण्यास सुद्धा मदत करतं. आपल्या त्वचेतील अनेक समस्या दूर करण्यासाठी मध हे खूप उपयोगाचं ठरतं. मधात अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा बऱ्याच काळासाठी तरुण राहण्यास मदत होते. या व्यतिरिक्त चेहऱ्यावरील सुरकुत्या, फाईन लाईन्स कमी करते. मधामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचा टोन सुधारण्याचं काम करते. याशिवाय त्वचेचे पीएच पातळी संतुलित ठेवतात. पोर्स साफ करून ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी सुद्धा मध खूपच फायदेशीर ठरते. तर इथे एक मोठा चमचाभर मध आपल्याला घ्यायचा आहे. मधासोबतच आणखीन एक खूप उपयोगी असा पदार्थ आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे आणि तो म्हणजे दूध. आता इथे कच्चं दूध मी घेतलेलं आहे. कच्चं म्हणजे मार्केटमधून आणल्यानंतर याला आपण तापवलेलं नाही, ॲज इट इज या पॅकमध्ये आपण हे वापरणार आहोत. तर अंदाजे 1 ते 1.5 मोठा चमचा आपण यामध्ये दूध मिक्स करायचं आहे. दूध हा एक संपूर्ण आहार आहे, जो व्हिटॅमिन ए आणि बी, लॅक्टिक ॲसिड सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे दूध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. दुधात असलेले लॅक्टिक ॲसिड चेहऱ्याचे छिद्र साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे मुरूम किंवा पिंपल्सची समस्या दूर होते. यासोबतच दुधात अँटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे त्याच्या रेग्युलर वापरामुळे आपली त्वचा अगदी तरुण राहण्यास मदत होते. दूध त्वचेवरील जळजळ दूर करून चेहऱ्याला नैसर्गिक चमक प्रदान करते आणि म्हणूनच या पॅकमध्ये 1 ते 1.5 चमचाभर दूध आपण घेतलंय. आता अगदी सॉफ्ट अशी स्मूथ पेस्ट आपल्याला याची करायची आहे, जी स्किनवरती सहज आपल्याला अप्लाय करता येईल. तर इथे मी सेलोटेप घेतलेला आहे, जो मी हातावरती लावलेला आहे. तर हाताचे असे 2 पार्टिशन आपण करणार आहोत, ज्याच्या वरच्या भागामध्ये आपण हा पॅक वापरून पाहणार आहोत. खालील भाग हा आपण असाच ठेवणार आहोत. तर सेलोटेप लावलेला वरच्या हाताच्या भागाला मी हा पॅक व्यवस्थित लावून घेतलाय. हातानेच किंवा एखाद्या सॉफ्ट ब्रशच्या मदतीने हा पॅक तुम्ही हाताला, चेहऱ्याला, पूर्ण बॉडीवरती लावू शकता. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं हा पॅक आपल्याला असाच हातावरती सुकून द्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आता हा जो पॅक आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता यामध्ये मध वगैरे आपण वापरलंय, त्यामुळे थोडंसं
चिकट असा हा पॅक तुम्हाला हाताला वाटू शकतो, त्यामुळे थोडंसं चोळून नॉर्मल पाण्यामध्ये हा पॅक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे अगदी तुमच्या समोरच नॉर्मल पाण्याने हातावरती लावलेला हा पॅक मी धुवून घेतलेला आहे. स्वच्छ धुतल्यानंतर नॅपकिनने हा आपण कोरडाही करून पाहूया. यानंतर आपण हा सेलो टेप सुद्धा काढून पाहूया, ज्यामुळे आपल्याला फरक लगेच जाणवेल. तर तुम्ही इथे पाहताय जिथे जिथे आपण पॅक लावला होता तेवढा भाग अगदी छान स्वच्छ झालाय, चमकू लागलाय. पॅक आपण जिथे लावला नव्हता तो भाग आहे असाच आपला टॅनिंगचा दिसतोय. तर या अगदी सोप्या अशा घरगुती उपायाने फक्त टॅनिंग किंवा काळपटपणाच दूर होत नाही, तर तुमची स्किन सुद्धा अगदी सॉफ्ट होते. हे तुम्हाला हा पॅक फक्त एकदाच वापरल्यानंतर सुद्धा जाणवेल. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा आजच्या या व्हिडिओत दाखवलेला हा उपाय एकदा नक्की करून पहा. स्किन संबंधी सगळ्या समस्या जसं की स्किन टॅनिंग, काळवंडलेला भाग, अनइव्हन स्किन टोन या सगळ्या समस्या नक्की यामुळे दूर होणार आहेत. तर तुम्ही सुद्धा हा उपाय वापरून पहा. तुम्हाला हा उपाय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.